नमस्कार, जय श्रीराम. अध्यात्म सुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत. मंडळी, आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या धर्माचं जेवढं काही ज्ञान आज उपलब्ध आहे ते केवळ आणि केवळ गुरुशिष्य परंपरेमुळेच आपल्यापर्यंत आलेलं आहे. मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की गुरु कोणाला म्हणावं? गुरु शब्दाचा अर्थ काय? तर शास्त्रकार सांगतात की गुरु म्हणजे गुकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेवं न संशयः. गुरु शब्दातील गुकार हा अंधकार दर्शवतो व ऋकार अंधकाराला दूर करणारा प्रकाश दर्शवतो. थोडक्यात काय, तर जो आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर करून आपल्याला ज्ञानमय प्रकाश आपल्या जीवनात आणतो त्यालाच गुरु म्हणावं. गुरुची थोरवी वर्णन करत असताना गुरुचरित्रात एक ओवी येते. गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडता क्षण, केवी होय परियेसा. गुरु म्हणजे ज्ञानामृताचा अथांग समुद्र आहे. म्हणून गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून ते एक तत्व आहे. त्यामुळे जीवनामध्ये आपण ज्या ज्या व्यक्तींकडून काही शिकलो, काही ग्रहण केलं, काही गुण घेतले, ते सर्व लोक आपले गुरु आहेत. उदाहरणार्थ, आपले जन्मदाते आईवडील, ज्यांच्याकडून आपण जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात कशी करायची ते शिकलो, कसं चालायचं, कसं बोलायचं हे शिकलो, त्यामुळे ते आईवडील आपले गुरु आहेत. त्यानंतर शाळेतील शिक्षक, जे आपल्याला पुस्तकी ज्ञानापासून व्यावहारिक ज्ञान सर्व प्रदान करतात, ते पण आपले गुरु आहेत. त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायातील शिक्षक हे पण आपले गुरु आहेत. एवढंच काय, शास्त्र असं सांगतं की एखाद्या लहान मुलाकडून जरी आपण काही गुण घेतला तर तो लहान मुलगा सुद्धा आपला गुरु होतो. आणि असंच श्री दत्त महाराजांनी सुद्धा 24 वेगवेगळे गुरु केले होते. ह्याचं वर्णन श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधातील 7व्या, 8व्या आणि 9व्या अध्यायांमध्ये येतं, ज्याला अवधूतोपाख्यान असं म्हणतात. 11व्या स्कंधात भगवान श्रीकृष्ण उद्धवांना ज्ञानाचा उपदेश करत असताना हा इतिहास सांगतात. भगवान श्रीकृष्ण उद्धवांना सांगतात की उद्धवा, एकदा यदुराजा वनात फिरत असताना त्यांना एका झाडाखाली श्री दत्त महाराज अवधूत रूपात बसलेले दिसले. त्यांच्या मुखावरची प्रसन्नता व समाधान बघून त्यांच्या या आनंदाचे कारण यदुराजांनी त्यांना विचारले. असं विचारलं असता श्री अवधूत बोलू लागले की राजा, अरे, मी जीवनात अनेकांकडून काहीतरी गुण घेतला व त्याला माझे गुरु केले व त्याच्या आश्रयाने मी विश्वात मुक्त संचार करत आनंदात मग्न असतो आणि हेच माझ्या आनंदाचं कारण आहे. एकनाथ महाराजांनी 11व्या स्कंदावर आपलं एकनाथी भागवत ही टीका लिहिली. त्यात ह्याविषयीची एक सुंदर ओवी येते. अवधूत यदुराजाला म्हणतात की राजा, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरुम्या केला जाण, गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. अर्थात मी जो जो जयाचा गुण घेतला त्या सगळ्यांना मी त्या ठिकाणी गुरु केलं. आणि अवधूतांनी पुढे त्यांनी केलेल्या 24 गुरूंची नावे सांगितली. 24 गुरु केलेत. अवधूत बोलू लागले की राजा, मी कोणाकोणाला गुरु केलं? पृथ्वी वायुराकाशो मापोग्निश्चंद्रमा रविः कपोतो जगरसिंधु पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीन पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत.
24 वेगवेगळ्या प्रकारचे गुरु अवधूतांनी या ठिकाणी केले. कुठले कुठले? पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा हरिण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा साप, कोळी आणि कुंभार माशी. तर आपण आता एक एक करून अवधूत दत्त महाराजांनी कोणाकडून कुठला गुण घेतला, काय शिकले ते पाहू व त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग होऊ शकतो याचंही चिंतन करूया. तर पहिला गुरु केलाय पृथ्वीला. अवधूत राजाला सांगतात की राजा, अरे मी पृथ्वीकडून क्षमा व परोपकार हे गुण घेतले. आपण सर्वजण पृथ्वीवर पाय देऊन यावर विचरण करत असतो. त्याचप्रमाणे या पृथ्वीवर आपण खड्डे खणतो, अशा नानाविध गोष्टी करतो. पण काय हो, पृथ्वी कधीतरी तुमच्यावर रागवते का? चिडते का? तुम्हाला उलटून उत्तर देते का? तर नाही. ती सदा सर्व काळ सगळ्यांना क्षमा करत असते. त्यामुळे मनुष्याने सुद्धा पृथ्वीसारखं क्षमाशील राहावं, दुसऱ्यांवर कधीही क्रोध करू नये. त्याचप्रमाणे पृथ्वीचेच रूप असणारे पर्वत, वृक्ष हे कायम दुसऱ्यांसाठीच जगत असतात. एखादा मनुष्य झाड कापायला जरी आला तरी ते झाड त्याला सावलीच देतं. यातून मनुष्याने सतत परोपकारी असावं हा गुण घ्यावा. जीवनात वावरत असताना जमेल त्या लोकांची जशी शक्य होईल तशी मदत करावी, सेवा करावी. परोपकाराय इदम शरीरम हा भाव कायम ठेवावा. हा गुण पृथ्वीकडून घेतला. आपल्याला बाकीचे पण गुरु बघायचे आहेत, ते आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये बघूया. हिंदू धर्माविषयी अशा सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.